गुलालावर गुलाल मिळतोय आणि पेडगावच्या मैदानात तेच झालं आणि या मैदानात देखील मथुराही हिंदकेसरी झाला पुन्हा आणि तुम्ही देखील राजाच्या माध्यमातून हिंदकेसरी काय सांगाल? काय नाही, आनंद आहे. जे संघर्षच गुलालासाठी चालला होता यश प्राप्त होत चाललंय, त्यामुळे आनंद अशा मोठ्या माणसांची साथ दादाची काय साथ? दादाची काय साथ खूप लाभली? साथ आहे. आईची खूप दिवसापासून इच्छा इच्छाच होती होता. मथुर संघ पळायची आणि मी वर्ष झालं भयांच्या कॉन्टॅक्ट मथुर मध्ये. संघ तर मथुर पळणारच होता, पण ताईची एक इच्छा होती. म्हणजे जेव्हा नवीन नवीन ताई क्षेत्रात आल्या, ताईचा एकच उद्देश होता का दादा माझा टांगा हिंदकेसरी झाला पाहिजे. बस एक महिला आणि एक या शर्यती क्षेत्राची लक्ष्मी तिच्या आयुष्यामध्ये खूप लवकर यश आलं. म्हणजे जर जिथे सच्चाई असते, जिथं संयम असतं, टायमाचा वेळ, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आज त्यांना यश प्राप्त झालेलं आहे आणि त्यांच्या आयुष्यात खूप असं यश मोठा या नंदीच्या रूपात महादेवाच्या आशीर्वादाने भेटत राहावं हीच दादा पण एक कमी प्रमाणात या क्षेत्रात महिला कमी आहे आणि ताईने ज्यावेळेस एंट्री केली तर ती दमदार एंट्री केली. ताईने महिला याच्यामध्ये होत्या, शारदा पाटील होती, नाव होता, पण महिला मैदानामध्ये आखाड्यात कधी आली नाही. पहिली रणरागिणी हे काही आखाड्यामध्ये आली. एक आपल्या या शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याच्या खेळात एक माझ्यासाठी एक माझी आई बहीण म्हणून या क्षेत्रामध्ये येऊन आम्ही एकत्र पडलो. तो एक ऐतिहासिक क्षण आमच्या आयुष्यभर तो लक्षात राहील आणि आनंद मी जेव्हा पण ह्या पिढ्यानपिढ्या क्षेत्र चालणार आहे, पण ह्या सगळ्या इतिहासामध्ये नोंद राहतील. कोणत्या मैदान फर्स्ट टाइम आदातमध्ये पळालो, कधी मथुर आदातमध्ये पळाला नाही, फक्त त्यांच्या प्रेमाखातीर. ताई बोलली आपल्याला पळायचंय तर पळायचंय. मी शब्द सहसा टाळत नाही, कारण की एखाद्याला दिला शब्द दिला, मग याच्या पुढे मग आपण तिथे हार होईल जीत होईल ते पुढचा विषय राहिला. पण कडेनी पळून एक नंबर गेला, त्यात आनंद म्हणजे खूप आनंद झाला त्या दिवशी. चांगलं क्षण होतं ते. ताई त्यावेळी कसं काय नियोजन झालं होतं? कारण तुम्ही म्हटलं की बाईंनी मला एका शब्दात बैल दिला होता. नाही झालं तर काय माहितीये का, मथुर आणि अर्जुन अगोदर करायची माझी खूप इच्छा होती, पण विलास भाऊ थांबा 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 करायचे. ज्यावेळेला राजाचा व्यवहार झाला, पहिला फोन मी राहुल भाईंनाच केला की आता आपल्या हक्काचा बैल आहे आणि आपण पळायचंय लवकर. आणि मी राहुलबाईंनाही पण म्हणलं की लवकर का पळायचंय तर तुम्ही कधी पण मथुरची निवृत्ती घोषित करचाल, परत माझी इच्छा पुरी राहायची. म्हणलं एकदा पळून घेऊया, मग पुढे पळायचंच आहे आपल्याला. बहिणीचा हट्ट पुरवला ना त्यांनी. मी रक्षाबंधनच्या अगोदरच. कारण हट्ट पुरवायचं कारण एकच असतो, कारण की त्यांचे जे स्वप्न आहेत ते स्वप्न लवकर पूर्ण होत्या. नंतर माझ्यामुळे त्यांना आनंदमय त्यांचा कुटुंब होत असेल, माझ्या मथुर मुले आणि त्यांच्या राजामुळे, तर तो आनंदाचा क्षण मी विसरू शकत नाही. आणि कोणता तरी कुटुंब माझ्यामुळे खुश राहत असेल ना, त्यात मी खूप खुश आहे. आपण नेहमी समोरच्याचं चांगलं बघायचं, कोण काय बोलतोय काय करतोय त्याच्याकडे कधीच लक्ष नाही द्यायचं. ताई आपल्याला पुढे जायचं आहे, बाकीच्या गोष्टी साईडला ठेवायच्या, चांगलं जेवढं घेता येईल तेवढं घेत राहायचं. या क्षेत्रामध्ये सगळे नंदी देव समान आहेत आपल्या. आज पण बकासूर आणि चिक्याने एक नंबर केला, बाकीचे नंदी गुलाबात राहिले. सगळ्यांना मी शुभेच्छा देतो, कारण की प्रत्येकजण प्रत्येकाच्या मालकासाठी पळून इथे गुलाल मिळवत असतो, मान मिळवत असतो आणि हिंदकेसरी मैदानामध्ये गुलाल भेटणं पण मोठी गोष्ट आहे.